Hello students, welcome back in the Farquhar's Gym of Memory. Let's start chapter number 2, quadratic equations. आता ह्या चॅप्टरमध्ये जर पाहिलं तर आपण याला या अगोदरच आपली याची मैत्री झालेली आहे. आठवा बरं बघू कोणत्या येतेमध्ये. यस, आठव्या वर्गामध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड होती टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि 9व्या वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला होतं पॉलिनॉमियल. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असा तुम्ही शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला होता. नो दॅट द पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इन द जनरल फॉर्म इफ वी राईट ax square plus bx plus c, then this polynomial is called as the quadratic polynomial. Which polynomial? Quadratic polynomial. असं जर इक्वेशन, असं जर पॉलिनॉमियल असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्या पॉलिनॉमियलला कोणतं पॉलिनॉमियल म्हणायचं आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ही आपल्याला माहिती आहे. पण ह्या पी ऑफ एक्सला जर 0 घेतलं, आपण इज इक्वल टू 0 घेतलं, म्हणजेच दॅट इम्प्लाईज दिस ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता इथे हे जे इक्वेशन आहे यालाच म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं इक्वेशन म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन केव्हा म्हणायचं आहे? की जेव्हा याचा मॅक्सिमम इंडेक्स, व्हेरिएबल फक्त 1 असलं पाहिजे. व्हेरिएबल किती असले पाहिजे? ओनली वन व्हेरिएबल. आणि मॅक्सिमम इंडेक्स किंवा मॅक्सिमम पॉवर हा 2 असला पाहिजे. तर इथे बघा, आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल वी राईट हिअर 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 8 इज इक्वल टू 0. आता या फॉर्ममध्ये जे इक्वेशन्स आहे त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणतात. का म्हणतात? कारण याचा जो इंडेक्स आहे इथे, हा जो पॉवर आहे तो किती आहे? 2. आणि इथे फक्त एक आणि एकच व्हेरिएबल आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जर इक्वेशन्स असतील तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे ABC जे आहे, ABC हे रिअल नंबर्स काय आहेत? रिअल नंबर्स. ABC आर रिअल नंबर्स. आणि मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन इज a इज नॉट इक्वल टू 0. a इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच आपण काय करू शकतो की आता इथे कंडिशन काय? a इज नॉट इक्वल टू 0. a इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो. a इज नॉट इक्वल टू 0 म्हटल्यानंतर ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल टू 0. या ठिकाणी काय झालं की c ची व्हॅल्यू किती आहे? c 0 आहे. आता दुसरं इक्वेशन आपण जनरल फॉर्म असं लिहू शकतो की ax स्क्वेअर प्लस c इज इक्वल टू 0. या ठिकाणी कशाची व्हॅल्यू 0 झालेली आहे? b ची व्हॅल्यू 0 झालेली आहे. म्हणजेच आपण अशा डिफरंट फॉर्म किंवा या दोन्हीची जर व्हॅल्यू आपण 0 लिहिली त्यावेळेस काय होईल की इथे आपण a इज इक्वल टू 0 घेतलं, b इज इक्वल नॉट इक्वल टू 0, b इज इक्वल टू 0, c इज इक्वल टू 0. तेव्हा जे इक्वेशन्स मिळाले ते या फॉर्ममध्ये राहील ax इज इक्वल टू 0. आणि अशा प्रकारचे जर इक्वेशन्स असतील कोणत्याही एका फॉर्ममध्ये तर त्या इक्वेशन्सला कोणते इक्वेशन्स म्हणता येतात? दॅट इक्वेशन्स आर कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणून वी कॅन डिफाईन क्वाड्रॅटिक इक्वेशन. द इक्वेशन
the equation involving one variable the equation involving one variable is set 2.1. question number 1, write any two quadratic equation. दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला लिहायचे. आता इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणत्या फॉर्ममध्ये असते? जनरल फॉर्म काय आहे याचं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे फॉर्म आहे त्याचा. आता इथे ए आणि बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू जर चेंज केली तर आपण कितीही इक्वेशन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहू शकतो. आता इथे आपण ए च्या ऐवजी 10 घेतलं, 10x स्क्वेअर, प्लस बी च्या ऐवजी घेतलं आपण 5x, सी च्या ऐवजी घेतलं -8. हे झालं वन इक्वेशन. दुसरं इक्वेशन आपण असं लिहू शकतो की समजा आपण x ची व्हॅल्यू बदलू, x च्या ऐवजी m लिहू. इथे आता आपण लिहिलं 5m स्क्वेअर प्लस 7m प्लस 15 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे जे इक्वेशन्स असतात याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असे म्हणतात. आणि असे कितीही एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, दोनच नाही तर असे अनेक एक्झाम्पल आपण लिहू शकतो. आता तुम्हाला असं समजलंच असेल की फक्त काय करायचं आहे की एकतर ABCच्या व्हॅल्यूज चेंज करायच्या किंवा एक्सची व्हॅल्यू चेंज करायची. अशा प्रकारे जे इक्वेशन्स असतात त्या इक्वेशन्सला कोणते इक्वेशन्स म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. क्वेश्चन नंबर 2, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. खालीलपैकी कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे, ओळखायचं आहे. बघा, पहिलं इक्वेशन्स आहे, पहिलं एक्झाम्पल आहे x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन्स आपल्याला दिलेलं आहे. आता इथे बघा, सुरुवातीला काय पाहायचं आहे? व्हेरिएबल किती आहे? 1 आहे. आणि त्याचा इंडेक्स किती आहे? इंडेक्स आहे 2. आणि म्हणून अशा प्रकारे जर इक्वेशन्स असेल तर आपण त्या इक्वेशनला काय म्हणू शकतो? इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून अशा इक्वेशनला आपण काय म्हणायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायचं फक्त की हा व्हेरिएबल एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, काय आहे, त्याच्यामध्ये किती आहे? XY जर असेल तर दोन व्हेरिएबल्स होतात, ते आपण तसे जर असेल तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणू शकत नाही? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे एकच व्हेरिएबल आहे पण त्यातल्या त्यात हायेस्ट पॉवर, हायेस्ट इंडेक्स किती आहे याचा? 2 आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जर इक्वेशन असेल तर त्याला म्हणायचं आहे कोणतं इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन. दुसरं एक्झाम्पल आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. आता यामध्ये काय करायचं आहे की याचं सोल्युशन लिहिताना काय करायचं आहे? पहिले व्हेरिएबल कोणतं आहे? ते व्हेरिएबल आहे y आणि किती आहे? ते एकच आहे. त्यानंतर इंडेक्स किती आहे? हायेस्ट पॉवर पाहायचा आहे. इथे 2 आहे, इथे 1 आहे, म्हणजेच 2 आहे. आणि म्हणून आपण लिहू शकतो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण दुसरी कंडिशन यामध्ये असंही आहे की या ठिकाणी आपण याला आपल्या जनरल फॉर्ममध्ये सुद्धा लिहायचं आहे किंवा लिहू शकतो. y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0 हे जनरल फॉर्ममध्ये. या बाजूच्या टर्म्स इकडे गेल्यानंतर त्यांची साईन चेंज करायची आहे, प्लस मायनस होईल, मायनस प्लस होईल. अशा प्रकारे हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे जर आपण लिहू शकत असून या फॉर्ममध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 तर त्या इक्वेशनला कोणतं इक्वेशन म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून हे जे दिलेलं इक्वेशन आहे इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा कोणतं इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतरचं
एक्झाम्पल बघा, वाय स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता इथे जी टर्म दिलेली आहे, इथे 1/y दिलेलं आहे. असं असेल तर आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन डिसाईड करण्यासाठी थोडं आपल्याला काय करावं लागेल, असं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. अशा प्रकारचं जर असेल तर आपल्याला थोडं अवघड जाईल. आणि म्हणून काय करायचं आहे की हे डिनॉमिनेटरची टर्म सिम्प्लिफाय करायची आहे. विदाउट सिम्प्लिफिकेशन वी कॅन नॉट से दॅट दिस इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. आणि देअरफॉर जर डिनॉमिनेटरमध्ये टर्म असेल तर आपल्याला काय करावं लागेल की मल्टिप्लाय करावं लागेल त्याच टर्मनं. इथे काय दिलेलं आहे, वाय दिलेलं आहे, म्हणून वायनं हीच टर्मला मल्टिप्लाय करा. आता इथे वायनं वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं. इथे वाय इंटू 1/y इज इक्वल टू 2 इंटू वाय केलं. इथे हा वाय इंटू वाय स्क्वेअर बिकम्स वाय क्यूब प्लस दिस वाय गेट कॅन्सल विथ दिस वाय आणि वी गेट 1 इज इक्वल टू 2y. आणि म्हणून इथे बघा की इथे आपण लिहू शकतो की वाय क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. पण हे जे इक्वेशन आहे, आता या इक्वेशनचा जर विचार केला तर इथे याचा जो व्हेरिएबल आहे 1च. व्हेरिएबल इज ओनली 1. कोणतं व्हेरिएबल आहे इथे, वाय. कोणतं व्हेरिएबल आहे, वाय. पण याचा जो इंडेक्स आहे, हे जो पॉवर आहे तो किती आहे, 3 आहे. म्हणून इंडेक्स या ठिकाणी किती आहे, इंडेक्स ऑफ व्हेरिएबल दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी अट काय आहे की हा जो इंडेक्स आहे हा किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. इथे किती आहे, 3 आहे. आणि म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का, नो. इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा चौथं एक्झाम्पल. यामध्ये दिलेलं आहे 1/x प्लस 1/x इज इक्वल टू -2. आता इथे सुद्धा डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे आणि म्हणून त्या टर्मनं सर्व टर्म्सला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. इथे जर मल्टिप्लाय केलं x इंटू x होईल प्लस x इंटू 1/x इज इक्वल टू -2 इंटू x. आता x इंटू x म्हणजे x स्क्वेअर. दिस x गेट कॅन्सल विथ दिस x आणि वी गेट 1 इज इक्वल टू -2x. आणि म्हणून इथे x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेले इक्वेशन आहे. कोणता स्टँडर्ड फॉर्म आहे की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि अशा टाईपचं जर इक्वेशन असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. किंवा दुसरी पास आहे, व्हेरिएबल किती आहे ते बघा. व्हेरिएबल्स इथे x हे व्हेरिएबल आहे, एकच आहे. x व्यतिरिक्त दुसरं व्हेरिएबल नाही. आणि त्याचा इंडेक्स बघा किती आहे. इंडेक्स म्हणजे त्याचा पॉवर, त्याचा घातांक. इथे x चा घातांक किती आलेला आहे, 2 आलेला आहे, म्हणून 2. आणि जर व्हेरिएबल 1 असेल, इंडेक्स 2 असेल तर त्या इक्वेशनला कोणतं इक्वेशन म्हणायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून याला म्हणू आपण, किंवा इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे 5 नंबर. आता इथे हा जो ब्रॅकेट आहे त्याला सिम्प्लिफाय करावा लागेल. म्हणून this into this, that is p into 3, that is equal to 3p, plus this p into 6p, that is equal to 6p into p, that is 6p square, is equal to -5. आता इथे आपण याला याच फॉर्ममध्ये लिहू शकतो. 6p स्क्वेअर म्हणजे जसं आहे तसंच लिहिलं, फक्त आपण रिअरेंज केलं. अगोदर लिहिलं ते टर्म इन द डिसेंडिंग ऑर्डर लिहिलं 3p, आणि हा 5 जर इकडे घेतला आपण तर +5 होईल. म्हणजे टेकिंग ऑन द LHS इट बिकम +5
and we get 0 is equal to 0. म्हणजे 6p square plus 3p plus 5 is equal to 0. आता इथे व्हेरिएबल्स किती आहेत ते बघा. व्हेरिएबल्स इथे आहे ओनली वन व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे? p. आणि त्याचा पॉवर किंवा इंडेक्स किती आहे? हायेस्ट इंडेक्स. पीचा हायेस्ट पॉवर किती आहे? दॅट इज इक्वल टू 2. आणि जर असे असेल तर आपण लिहू शकतो की गिवन इक्वेशन इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे तुम्ही पूर्ण लिहायच्यामध्ये लिहायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे बघा याचं इंडेक्स, इथे व्हेरिएबल किती आहे याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये जर लिहिलं आपण, इथे m क्यूब, याला लाईक टर्म्स याची 3m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहिलं. आता इथे आपण लिहू शकतो की 3 मधून 1 गेला म्हणजे 2 राहिले, विथ मायनस साईन 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. आता इथे बघा काय व्हेरिएबल किती आहे आणि कोणतं आहे? व्हेरिएबल आहे m ओनली 1. आणि याचा इंडेक्स किती आहे? मॅक्सिमम इंडेक्स, मॅक्सिमम पॉवर. तर इथे बघा हा इथे आहे 3, इथे 2, परंतु मॅक्सिमम कोणता आहे? हा आहे. मोठा कोणता आहे? हा आहे, म्हणून 3. आणि जर इंडेक्स 2 व्यतिरिक्त असेल तर त्याला आपण काय म्हणू शकत नाही? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही. आणि म्हणून गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. DRATIC, quadratic equations. Number 3. Write the following quadratic equation in the form of ax square plus bx plus c is equal to 0. Write the values of a, b and c for each equations. Here, first example, 2y is equal to 10 minus y square. या इक्वेशनला आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. काय करावं लागेल की जी वाय स्क्वेअरची टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे ती सरळ सरळ डाव्या बाजूला घ्यायची. सर्व टर्म्स डाव्या बाजूला घ्यायच्या. डाव्या बाजूला घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या टर्मचे चिन्ह सरळ चेंज करायचे. इथे बघा आता वाय स्क्वेअरची एक्स स्क्वेअरची जशी टर्म आहे सुरुवातीला तशी वाय स्क्वेअरची घ्यावं लागेल. याला वाय स्क्वेअरला आपण डाव्या बाजूला घेतलं म्हणून झाले प्लस वाय स्क्वेअर. हे 2y जसं आहे तसंच लिहिलं त्याच बाजूला आहे. हे 10 पुन्हा डाव्या बाजूला घ्या. टेकिंग ऑन द लेफ्ट हँड साईड वी गेट वाय स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे कोणत्या इक्वेशनसोबत? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहिलं. आता कम्पेअर करायचं म्हणजे काय की तो कशासारखा दिसतो असं सांगायचं आपल्याला. आपण म्हणतो अरे यार क्या हीरो दिख रहा तू, वो तो अमिताभ का सरीका दिख रहा. तो ये अमिताभ का सरीका दिख रहा, तो ये कैसा दिख रहा. तर हे आपल्याला सांगायचं आहे. इथे कोणती टर्म, कोणता कॉन्स्टंट कोणत्यासारखा दिसतो. आता इथे बघा याला जर कम्पेअर केला आपण कम्पेअरिंग विथ याच्यासोबत कम्पेअर करा ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तर इथे बघा काय होईल की हा जो इथे आता हे ए आहे वाय स्क्वेअरच्या अगोदर, इथे काहीच नाही म्हणजे 1 असते.
इथे 1 आहे. म्हणजेच काय, वाय स्क्वेअरचे आणि वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट जर आपण इक्वेट केले तर वी गेट व्हॅल्यू ऑफ एची व्हॅल्यू मिळते. एची व्हॅल्यू ए इज इक्वल टू किती येते, 1. त्यानंतर बीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता बीची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल, वायचे कोइफिशियंट्स आपल्याला इक्वेट करावं लागतील. आता इथे पहा, वायच्या अगोदर काय आहे, 2 आहे. इथे काय आहे, बी आहे. म्हणजे आपण बी इज इक्वल टू 2 लिहू शकतो. आता राहिला काय, शेवटचा हिरो सी. हा कोणासारखा दिसतो, 10 सारखा. इथे सी इज इक्वल टू -10. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2 अँड सी इज इक्वल टू -10. सिम्पल. त्यानंतरचं बघा, x-1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. आता या इक्वेशनला सिम्प्लिफाय करायचं, या ब्रॅकेटला सॉल्व करावं लागेल पहिले. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजेत. कोणतं फॉर्म्युला माहिती पाहिजेत, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर यासाठी काय फॉर्म्युला असतो, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. Using this formula, we can expand this bracket and we get x square minus 2x plus 1. Now taking this, all the terms on the LHS, डाव्या बाजूला घ्यायच्या सर्व टर्म्स, म्हणजेच होईल -2x. दिस बिकम्स ऑल्सो -3. दॅट इज इक्वल टू 0. आता बघा, लाईक टर्म्स कोणत्या आहेत त्यांची ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा. इथे एक्स स्क्वेअर सुरुवातीची टर्म एक्स स्क्वेअर, आता -2x आणि -2x अशा 2 टर्म्स आहेत. -2x दॅट बिकम्स -4x. जर सारखे चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करायची आणि जे चिन्ह असेल ते द्यायचं. आता इथे बघा 1 आणि -3. आता इथे काय करावं लागेल, वजाबाकी का बेरीज, ॲडिशन की सबट्रॅक्शन? ऑफकोर्स सबट्रॅक्शन. कारण काय, इथे मायनस साईन इथे प्लस साईन आहे आणि म्हणून या 3मधून 1 करा, सबट्रॅक्ट करा, 3चं साईन द्या, म्हणजे राहील -2. दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन आलं आपलं एक्स स्क्वेअर -4x -2 इज इक्वल टू 0. आता याला कम्पेअर करा. कम्पेअर कशासोबत करायचं आहे, या दिलेल्या इक्वेशनसोबत कम्पेअर करा. तर कम्पेअरिंग विथ दिस इक्वेशन, कम्पेअरिंग करायचं म्हणजे पहिल्यानं तुम्हाला सांगितलं तसंच कम्पेअरिंग विथ कोणत्या इक्वेशनसोबत कम्पेअर करा, ax² + bx + c इज इक्वल टू 0. आता इथे कम्पेअर करायचं म्हणजे तुम्हाला सांगायचं हिरो कोणता आहे, तर हा ए बघा, एक्स स्क्वेअरच्या अगोदर ए आला. एक्स स्क्वेअरच्या अगोदर काय आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे एची व्हॅल्यू मिळते तुम्हाला किती, 1. त्यानंतर एक्सच्या अगोदर एक्सचा कोइफिशियंट काय आहे, बी आहे. इथे काय आहे तो लिहायचा आहे तुम्हाला, किती आहे, -4. आणि शेवटचा हिरो आहे सी, इथे आहे -2. अँड इन दिस वे वी कॅन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए, बी अँड सी. त्यानंतरचं एक्झाम्पल बघा, x² + 5x इज इक्वल टू -3 इन ब्रॅकेट 3 - x. आता काय करायचं, अगोदर दिस ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. आता ही ब्रॅकेट जर सॉल्व करायचं तर ब्रॅकेटमधले जे चिन्ह आहेत ते चिन्ह बदलायचे. इथे बघा +3 आहे, ही दॅट बिकम्स -3. ही दिस मायनस इंटू मायनस दॅट बिकम प्लस. आता इथे सर्व टर्म्स एका बाजूला घ्या आणि म्हणून आपण असं लिहू शकतो x² + 5x. आता ही एक्सची टर्म्स या बाजूला गेल्यानंतर त्याचं चिन्ह बदलेल, मायनस होईल आणि दिस बिकम्स +3. दॅट इज इक्वल टू 0. आता लाईक टर्म्सचं ॲडिशन करा. इथे x² ॲडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते x². आता 5x मधून x काढावं लागेल कारण हे डिफरन्स
साईन आहे, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, म्हणून 5 - 1 दॅट इज 4x अँड +3 दॅट इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वेशन 1. आता हे इक्वेशन कशासोबत कम्पेअर करायचं आहे, की जे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे त्याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन. कोणतं इक्वेशन आहे स्टँडर्ड? ax² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळते? वी गेट, आपल्याला व्हॅल्यूज मिळतील. कशाच्या व्हॅल्यूज मिळतील? इथे बघा आता x² कोइफिशियंट काय इथे a आहे, इथे x² कोइफिशियंट काय आहे? 1 आहे, म्हणजे a इज इक्वल टू 1. इथे आता पहा बीच्या एक्सच्या अगोदर बी आहे, म्हणजे हा जो बॉस आहे हा बॉस, आणि इथे कोणतं बॉस आहे? 4, म्हणजे इथे बीची व्हॅल्यू आली 4. आणि शेवटचा हिरो आहे आपला सी इज इक्वल टू 3. आणि म्हणून आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळाल्या. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 4 अँड c इज इक्वल टू 3. 4 नंबरचं एक्झाम्पल, 3m² is equal to 2m² - 9. Now here bring these terms on the left hand side. We can write here 3m² minus 2m². Minus taking -9 on the LHS, it becomes plus. That gives 0, and therefore here 3m² minus 2m² gives m² only, m² plus 9 that is equal to 0. आता कम्पॅरिझन करायची आपल्याला. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो m² plus 0m plus 9 इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करू शकता आपण. कम्पेअरिंग विथ दिस आपण डायरेक्ट जरी लिहिले, आता ABCच्या व्हॅल्यूज, आता तुम्हाला प्रॅक्टिस झाली एची व्हॅल्यू कशी लिहायची, तर आपण असं लिहू शकतो इथे कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन. Comparing with the standard form of quadratic equation. आता स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे, हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे x² + bx + c इज इक्वल टू 0. आता कम्पेअर केल्यानंतर काय होईल की यमची व्हॅल्यू बघायची आहे, तर इथे m² आहे, इथे x² आहे, म्हणजे x² आणि m²चं कम्पॅरिझन होईल. इथे x² अगोदर a आहे, तर m²च्या अगोदर काय आहे? 1 आहे, आणि म्हणून आपल्याला व्हॅल्यू मिळेल, एची व्हॅल्यू मिळेल, a इज इक्वल टू होईल 1. त्यानंतर b इज इक्वल टू काय होईल? 0. आणि cची व्हॅल्यू काय मिळेल? c इज इक्वल टू 9. इन दिस वे वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू 9. Okay, example number 5. Here first solve this bracket. We can multiply this bracket by p into this 3, that is 3p, plus this p into 6p, that is equal to 6p², that is equal to -5. Now write this equation in this form. We get 6p² plus 3p minus, taking -5 on the LHS left hand side, it becomes plus, and therefore +5 is equal to 0. म्हणजे हे इक्वेशन मिळालं आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन 6p² plus 3p plus 5 is equal to 0. हे इक्वेशन या इक्वेशनसोबत कम्पेअर केलं तर कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन, स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आहे, म्हणजेच आपल्याला एची व्हॅल्यू मिळते. किती येईल एची व्हॅल्यू? 6.
बीची व्हॅल्यू किती मिळेल, दॅट इज 3, आणि सीची व्हॅल्यू किती मिळेल, 5. In this way, we can find the values of A, B, C. A is equal to 6, B is equal to 3, and C is equal to 5. Now, example number 6. X square minus 9 is equal to 13. आता या इक्वेशनमध्ये बघा, हे 13 सर्व टर्म्स कोणत्या बाजूला घ्यायची आहे, डाव्या बाजूला घ्यायचे आहे. म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस होईल हे 13. हे जर डाव्या बाजूला घेतलं तर होईल -13 इज इक्वल टू 0. आता बघा इथे एक्स स्क्वेअर मायनस -9 -13 सेम साईन म्हटलं तर काय म्हटलं, ॲडिशन करा. म्हणून -13 -9 दॅट इज इक्वल टू -22 इज इक्वल टू 0. आता यालाच काय लिहू शकता तुम्ही, एक्स स्क्वेअर प्लस 0x -22 इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वेशन 1. याला कम्पेअर करा, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन, दॅट इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट काय मिळेल आपल्याला बघा, ही एची व्हॅल्यू मिळेल, किती मिळेल, इथे ए किती, एक्स कोइफिशियंट, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट इथे काय आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथे बी आहे, इथे 0 आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू मिळेल 0. आणि सी इज इक्वल टू -22. सी इज इक्वल टू -22. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 0 अँड सी इज इक्वल टू -22. नंबर 4, डिटरमाइन द वेदर द values given against each of the quadratic equation are roots of the equations. आता हे इक्वेशन्सचे रूट्स आहे की नाही हे कसं ठरवायचं, जर दिलेल्या व्हॅल्यूज आपण त्यामध्ये पुट केल्या व्हेरिएबलच्या ऐवजी, आणि जर दोन्ही बाजू सारख्या आल्या तर त्याला म्हणायचे रूट्स आहे, अन्यथा नाही. इफ दॅट व्हॅल्यू सॅटिस्फाय द इक्वेशन, गिव्हन इक्वेशन, then that value is a root of the given equation. Therefore here this is given equation, put x is equal to 1 in this equation 1. It becomes, we can write LHS, left hand side, x square च्या ऐवजी काय टाकायचं आहे, ही व्हॅल्यू टाकायची आहे, एक्सची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर प्लस 4 अगेन एक्सची व्हॅल्यू 1 -5 दॅट इज इक्वल टू 1चा स्क्वेअर किती होतो 1 प्लस 4 × 1 दॅट इज इक्वल टू 4 -9. आता इथे प्लस प्लस आहे, +1 + 4 दॅट बिकम्स 5 -5. 5 - 5 इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वल टू, हे काय आहे आता RHSला 0 आहे म्हणून दॅट इज RHS. जर असं येत असेल म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर इक्वल येत असेल तर आपण काय सांगू शकतो की x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ द given quadratic equation. Okay, now second value is -1. Therefore put x is equal to -1 in the given equation 1, in equation 1. LHS काय होईल बघा, LHS पासून सुरुवात करा. इथे एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरच्या ऐवजी लिहायचं 1चा स्क्वेअर, म्हणजे एक्सच्या ऐवजी काय टाकायची की व्हॅल्यू -1 प्लस 4 × अगेन व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज -1 -5. ओके, आता इथे -1चा स्क्वेअर -1 असेल किंवा +1 असेल, स्क्वेअर किती होतो +1. इथे 4 × -1 दॅट बिकम्स -4 plus into minus becomes minus and -5. Here
1 minus 4 minus 5, that is minus 4 minus 5, that is equal to minus 9. 1 minus 9 is equal to minus 8. आता ही RHS आहे का? राईट हँड साईडला काय आहे? इथे 0 आहे. इथे आले का 0? नाही आलं. हे 0 नाही, म्हणजे इट इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हे RHS इतकं आलेलं नाही. दॅट इज नॉट इक्वल टू RHS. आणि म्हणून LHS इज इक्वल टू RHS आलेलं नाही या ठिकाणी. आणि म्हणून आपण काय सांगू शकतो की x इज इक्वल टू -1 इज नॉट द रूट्स ऑफ root of the given quadratic equation. In this way we can decide whether the given value is a root or not. यानंतरचं एक्झाम्पल बघा. काय दिलेलं आहे? 2m² - 5m इज इक्वल टू 0. व्हॅल्यूज ऑफ m 2 and 5/2. Now put m is equal to 2 first. Therefore LHS is equal to 2 into value of m, 2, that is 2 square, minus 5 into value of m, 2, that is equal to this 2 into 2 square, that is 4, minus 5 into 2, that is 10, that is 8 minus 10. 8 minus 10 is equal to -2. हे 0 आहे का? आता इथे 0 आहे RHSला. आणि म्हणून इथे ही व्हॅल्यू RHS इतकी नाही. दॅट इज नॉट इक्वल टू RHS. आणि म्हणून असं जर असेल तर आपण काय सांगू शकतो की m इज इक्वल टू -2 इज नॉट द रूट of the given quadratic equation त्यानंतर ती दुसरी व्हॅल्यू आहे आपली m इज इक्वल टू 5/2. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. 1 मध्ये ठेवली तर काय होईल बघा. हे इक्वेशन आहे. तर याचे LHS लेफ्ट हँड साईड बघा काय होईल की 2 mची व्हॅल्यू काय आहे? 5/2 याचा स्क्वेअर -5 इंटू अगेन व्हॅल्यू ऑफ m 5/2, दॅट इज इक्वल टू 2 इंटू हिअर स्क्वेअर ऑफ दिस 5 स्क्वेअर, दॅट इज 25 and 2 square, that is 4. 2 to the 4, that gives here also 25/2. म्हणजेच आपल्याला काय मिळते बघा. यानं 2 याला डिवाइड केलं तर काय होईल? 25/2 minus 25/2. म्हणजेच काय? सारख्या संख्या आहेत. याचं सबट्रॅक्शन केलं किती व्हॅल्यू येईल? 0 येईल. दॅट इज द RHS. हीच व्हॅल्यू RHSला आहे. आणि म्हणून काय लिहू शकतो आपण? देअरफॉर वी कॅन राईट m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ द गिवन. क्वेश्चन नंबर 5. फाइंड k if x is equal to 3 is root of the equation kx² - 10x plus 3 is equal to 0. आता इथे बघा काय दिलेलं आहे आपल्याला. सिन्स x is equal to 3 is a root of given equation. कोणतं आहे इक्वेशन? kx² - 10x plus 3 is equal to 0. Okay, therefore put x is equal to 3 in equation 1. म्हणजे बघा इथे हे रूट असल्यामुळं
एक्सचं रिप्लेसमेंट एक्सला रिप्लेस करायचं त्याच्या व्हॅल्यूनं म्हणजे के इंटू व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज 3 स्क्वेअर minus 10 into value of x that is 3 plus 3 that is equal to 0. Therefore, the 3 square that is equal to 9k minus 10 into 3 that is 30 plus 3 is equal to 0. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे केची काढायची आहे आणि म्हणून इथे काय होईल पहा 9k मायनस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येत चिन्ह द्या 13मधून 3 गेले 27 राहिले मोठ्या संख्येत चिन्ह आहे प्लस म्हणून मायनस म्हणून -27 दॅट इज इक्वल टू 0. आता केची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून के व्यतिरिक्त ज्या टर्म्स आहेत त्या दुसऱ्या बाजूला न्या म्हणजेच 9k इज इक्वल टू आपण लिहू शकतो 27 म्हणून आपल्याला व्हॅल्यूज कशाची पाहिजेत व्हॅल्यू पाहिजेत के देअरफॉर के इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 9 27 डिवायडेड बाय 9 3 27 आणि म्हणून केची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती आहे केची व्हॅल्यू 3 के इज इक्वल टू 3 द व्हॅल्यू ऑफ के